पुन्हा तेच बॅक टू बॅक नो प्लस. थँक्यू थँक्यू. संगनकार तू तारी वाजती संबळत हे जन माझ. हा चालेल. चला चौकार 6 चेंडू मध्ये लगावले गेले होते. पहा पहिल्या षटकामध्ये काय घडलं होतं. विकेट आले त्यानंतर 3 चौकार आणि बघता बघता 16 धावांचं षटक कधी संपलं समजलंच नाहीये. फेकी झाली वेगवान आणि येस नॉट आउट डिसिजन आले. आमचे ऑफिशियल पंच विवेक सर त्या ठिकाणी आहेत आणि 18 धावा धावपल करतो. जिकडे आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. सुरुवात आतापर्यंत चांगले. येस थर्ड अंपायरला रेफर केलंय. मारुतीला वाटत चेंडू लागलाय का अखेरकार घडणार आहे. विराट नेटवर्कची टीम कार्यरत आहेत. शिर्डीला पण चलते साई बाबा की. डिसिजन नॉट आउट. मारुतीला असं वाटलं होतं की चेंडू लागला होता परंतु चेंडू नाही लागला गेला. नाही या प्रकारचं रिव्ह्यू गमावलेला आहे. ओके BB एकलव्य आपला रिव्ह्यू जो होता तो संपलेला आहे. धावपळ जर आपण बघितलं तर आतापर्यंत 18 धावा धावपळ करतोय. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. ऑस्ट्रेलियाचा बराच बाहेर. जीतने काहीतरी आले केलंय म्हणजे नितीशच्या विकेट नंतर दबाव नाही असं जीतने दाखवून दिले. बॅकफुटला गेले. दिशा देण्याचा प्रयत्न दिशा दिली गेले सिंगल साठी. धावपळ आपण बघितलं तर आतापर्यंत 20 रन. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. इकडून वेगाने सुरुवात झाली उत्कर्ष डोंगरपाडा संघाची. समोर एकलव्य संघ 3 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला ट्राय केलं चेंडूला. चेंडू अडवला. येतो डॉट बॉल. निर्धाव चेंडू
4 चेंडूचा खेळ झाला, 20 धावा धावपलकार, दुसरं षटक मार्गस्थ. ऑन साइडला पुन्हा तोच फटका, पुन्हा अडवलाय. या प्रकारच्या धावा वाचवणं गरजेचं आहे का हे आतापर्यंत एकलव्य संघाने दाखवून दिलंय. सुरुवात पहिल्या षटकामध्ये चांगली होती. ओहो, बॅटची एज, चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर, फ्रेशर आणि दबाव, अजून एका विकेटचं पतंग ऑन. हॅलो 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 हॅलो. थँक्यू डीजे, थँक्यू. येस थँक्यू. चला डीजेचा टाइम संपलाय. 5929 एंटॉक. ज्या कोणाची गाडी आहे 5929 एंटॉक, चावी मिळाली आहे. ज्या कोणाची आहे त्याने घेऊन जावी. गणेश शेवटच्या अंतिम षटकामध्ये. ओहो, कट केला चेंडू. ओ हो हो, वाकणं गरजेचं होतं का? येस, असं सांगितलं गेलंय. ज्ञानेश नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने ऍज अ कॅप्टन आला गेलाय. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक, व्हॉट अ फील्ड. काय जबरदस्त एफर्ट. या प्रकारचं एफर्ट लावणं गरजेचं आहे. धावपलक जर थांबवायचं असेल, आतापर्यंत 22 धावा धावपलकावर ते 2 चेंडूचा खेळ झाला, तिसरं षटक मार्गस्थ आहे. गणेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली. पुन्हा एकदा सिंगल साठी. पहा, सुरुवात चांगली. इकडून सर्वांच्या नजर एकच असणार आहेत, जीत आणि फक्त जीत. आल्या जीतने ज्या प्रकारचा प्रहार लावला होता पहिल्या षटकामध्ये, लगातार 3 चौकार आणि सुरुवात आतापर्यंत चांगली केली होती. गणेश पुन्हा एकदा सज्ज होते, जिकडे 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 23 रन, 23 धावा धावपलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न. हो, व्हॉट अ फील्ड. काय जबरदस्त एफर्ट. चेंडू जाता जाता अडवलाय आणि फेकी सुद्धा त्वरित केली होती. इतक्या वेगवान फेकी होती. थँक्यू डीजे. षटक संपलं नाहीये. 24 रन, 24 धावा धावपलकावर, 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. तिसरं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा गणेश सज्ज होतोय. ऑन साइडला ट्राय केलं चेंडूला, हवलेला मारुती फील्ड करतो चेंडूला. सिंगल साठी 25 रन. शेवटचे चेंडू या तिसऱ्या षटकातील, जिकडे 25 धावा आतापर्यंत धावपलकावर. लास्ट बॉल आफ्टर 3rd ओव्हर, 25 रन. गणेश पुन्हा एकदा याचा कॅप्टन समोर. मोठा फटका मारायचा प्रयत्न. येस, चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर, म्हणजे विकेटचं पतन. तिसरा हातरा, उत्कर्ष डोंगरपणा सीसी संघाला गॉन. थँक्यू. येस चौकार. येस चौकार. थँक्यू. 29 रन, 29 धावा धावपलकर. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. जुगल जो आला गेलाय. हो, शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली. पहा, एकाकी झुंज आतापर्यंत दिले जीतने. किती धावा बनवल्यात, कुणाच्या विरुद्ध बनवल्यात, कुठे गरज होती, कुठे मारला गेला ते बघणं महत्वाचं नाहीये.
इकडे मितेशच्या विकेट नंतर जीत जो उभा राहिला ही सर्वात जमेची बाजू उत्कर्ष डोंगरपडा संघासाठी झाली गेली होती. अजून एका विकेटचं पतन होतंय. रुचिल जसं येतोय तसं जावं लागलंय. गॉन. शेवटचा 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 30 धावा धावपळ करते. 30 रन. पुन्हा एकदा जुगल सज्ज होतोय. दिशा देण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने कट केला चेंडूला. सिंगल साठी 31 रन. लास्ट बॉल आणि शेवटचा आणि अंतिम चेंडूवर स्ट्राईक सुद्धा जीत कडे असणार आहे. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही कॅप्टन रेडी राहा टॉस कपच्या दिशेने. नेक्स्ट मॅच ऑन साइडला. व्हाट अ शॉट. मॅग्निफिसंट स्ट्रोक. मोर पॉवर. ब्युटिफुल स्ट्रोक बाय मिस्टर जीत. थँक्यू. चला पांडवास किंजल 11 तुम्ही कॅप्टन. पांडवास कॅप्टन त्यानंतर किंजल 11 कॅप्टन. टॉस कपच्या दिशेने दाखल व्हा. इज 36 इज अ टार्गेट. 27 धावांची खेळली. क्या बात आहे. काय जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. जीत जवळजवळ 5 चौकार लगावले होते. एकाकी झुंज देणं सोपं नाहीये आणि खरोखरच मानावं लागेल. या प्रकारचा खेळ खेळणं सुद्धा गरजेचं आहे. चला किंजल 11 कॅप्टन. पांडवास कॅप्टन. चला नरोत्तेजा पाटील आपल्या शुभ असते. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातो. मॅच महत्वाचे आणि 36 धावांचा पाठलाग आहे. 36 इज अ टार्गेट. चला किंजल 11 समोर पांडवास आणि नरोत्तेजा पाटील यांच्या शिव असते. टॉस करतो. पहा एका बाजूला आहे फाउंडेशन, बाजूला मोरेगाव चॅलेंजर. ओके टॉस या ठिकाणी केला जातोय. ऑल सेट. दोन्ही कॅप्टन रेडी. मोरेगाव चॅलेंजर. येस इट इज टॉस जिंकलाय. टॉस जिंकला. काय निर्णय. बॅटिंग तयारी कशा प्रकारची आहे आणि किती धावांचं टार्गेट सेट करायचं आहे. टार्गेट 30-35 चा. स्पर्धेबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे. खूपच चांगली स्पर्धा आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. निहाल आता प्रथम फिल्डिंग आले. तयारी कशा प्रकारची आहे. किती धावांपर्यंत थांबवायचं आहे. आता बघू 30च्या मध्ये तरी थांबवावं लागेल. 4 ओव्हर आहे तर 30च्या मध्ये थांबवावं लागेल. स्पर्धेबद्दल काय सांगशील आणि या स्पर्धेला तुम्ही कशा प्रकारे पाहता. तयारी तर सर्वांनीच केली आहे. स्पर्धा तर सांगून फायदा नाही. रोजच चांगले असते. म्हणजे जेव्हा उतरवतील तेव्हा चांगले ठेवतात. काय ना काय नवीन करायला बघतील. खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस कॉबॉक्स मधून अहवाल असा की टॉस जिंकला पांडवास संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले किंजल 11 संघाला. येथे एक मोठी मॅच. कुठे जाऊ नका. पाहत राहा कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025. थँक्यू. थोडी चुकी झाली होती. टॉस जिंकलाय पांडवासने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे किंजल 11 ला क्षेत्ररक्षक करायचं आहे. पहा मॅच कुठे चालली आता. पुन्हा एकदा फेकी वेगवान आहे. हो आमचे ऑफिशियल पंच विवेक सर आणि थोडं अंतरला रेफर केले नाव. सॉफ्ट सिग्नल काय आहे. ओके पहिलं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 7 धावा धावपळ करतो. 36 धावांचा पाठलाग आहे आणि बघूया कधी चेंडू आला, कधी लावला गेला, लाईन कुठे होती, बॅट कुठे होते, लाईनच्या आत बाहेर या सर्व गोष्टी आमच्या विराट नेटवर्कवर पाहिल्या जातात आणि बघूया उत्तर काय येणार आहे.
येस नॉट आउट. दॅट्स अ ग्रेट कॉल. चला 8 धावा धावपळ करतात. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ झाला. सॉरी येस 4 चेंडू 8 धावा. पहा टार्गेट जर आपण बघितलं तर 36 धावांचा पाठलाग आहे. मॅच मध्ये 36 धावांचा पाठलाग करत असताना एकलव्य संघ उत्कर्ष डोंगरपाडा क्रिकेट क्लब समोर कशा प्रकारे प्लॅन करायचंय, कशा विरोधात करायचंय, कोणाच्या विरोधात करायचंय, धावांचा पाठलाग कशा प्रकारे करता येईल या सर्व गोष्टींचा विचार केला गेलाय. आणि विकी आणि अजिंक्य यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला. 8 धावा धावपळकावर. पुन्हा एकदा सज्ज होतोय ज्ञानेश. मोठा फटका समोर. हो हो वॉट अ शॉट. पियुष करतो चुकी आणि चुकीचं रूपांतर. चेंडू सीमार्ग पार. चौकार. 4 धावा. थँक्यू. 12 धावा धावपळकर. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन बॅकफुटला गेले. कट केल्या. दिशा दिली गेली सिंगल साठी. 36 धावांचा पाठलाग. 13 धावा धावपळकावर. या ऐकूया आतापर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. टाइम संपला. पियुष आला गेलाय. तिसरं पहिलं षटक मार्गस्थ संपलं होतं. दुसरं षटक मार्गस्थ. दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेली सिंगल साठी. 14 धावा धावपळ करतात. 36चा पाठलाग आहे. पियुष इकडून पियुषचे प्रयत्न कशा प्रकारे असतात. सुरुवात आतापर्यंत चांगली केली. 36 धावांचा पाठलाग करत असताना 14 धावा धावपळकर. मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025. हो हो ये क्या हुआ. येस नो +1 अशा तब्बल 2 धावा आल्यात. हो ऑप्शनच्या बराच बाहेर आहे आणि आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलंय. पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केला चेंडूला सिंगलसाठी. 5 सुरुवात चांगले आतापर्यंत. धावपळ जर आपण बघितलं तर 18 धावा धावपळकर. 36 धावांचा पाठलाग. दुसरं षटक सुरू आहे आणि फक्त 2 चेंडूचा खेळ झालाय. पियुष पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय सिंगल साठी. हो समोर डाऊन टू ग्राउंड. व्हॉट अ फील्ड. आउटस्टँडिंग एफर्ट सोहम. काय जबरदस्त फिल्डिंग आहे. ज्या प्रकारे डाऊन टू ग्राउंड खेळायचं होतं फटका एक्झिक्यूट केला परंतु सोहम त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवलं आणि बघता बघता 3 धावा वाचवल्यात. कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 ही मोठी स्पर्धा जी आपल्या भेटीला आली कालपासून. या स्पर्धेला सुरुवात झाली. दुसरा दिवस आहे स्पर्धेचा. काय प्रकार घडणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. एक बॉल बाकी. लास्ट बॉल. थांबा 1 मिनिट. थांबा 1 मिनिट थांबायचं. 1 मिनिट थांबायचंय. पहा पहिल्या बॉलवर सिंगल. त्यानंतर लगातार 2 वाईट. सिंगल आणि फक्त सिंगल आली. 5च बॉल झाले. 21 21 रन. मी आहे ना राजा. ओके 21 रन 21 धावा. चला पुन्हा एकदा पियुष सज्ज होतोय. लास्ट बॉल. बॅकफुटला जाऊन ट्राय केलं चेंडूला सिंगल साठी. पुन्हा एकदा षटक संपलंय. दुसरं 22 धावा. सुरुवात चांगली. 36चा पाठलाग. आता इक्वेशन बनलंय. येणाऱ्या 12 मध्ये 14 या इक्वेशनला आणून सोडलंय. काय घडणार आहे या ऐकू तोपर्यंत डीजीला आणि त्यानंतर बोलूया.
थँक्यू मितेश असं ओपनर मितेश 12 आणि 14 या इक्वेशनला आणून सोडलंय. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला, थोडासा टॉस इंटरेस्टिंग होता. पांडवाचा कॅप्टन म्हणाला की आम्हाला परत बॅटिंग करायची आहे आणि ते डिसिजन अखेरकार घेतलंय आणि किंजल 11ला प्रथम क्षेत्ररक्षक निवडले. टॉस ऑन साइडला चेंडू अडवलाय. क्या बात आहे, मॅच मध्ये मजा येणार आहे. 11-14 इक्वेशन राहिले गेले. 11 में 14 बनाने. कौन किस पे भारी पडेगा ये आने वाला समय बताएगा. नितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका समोर डाऊन टू ग्राउंड. वॉट अ शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. थँक्यू. कापतासाने ड्राईव्ह केलं चेंडूला. फेकी सुद्धा झाले सिंगलसाठी. हा विकेट अशा प्रकारे बनवले ना की इकडे 40-45 धावा सुद्धा चेस होतील. या प्रकारचे विकेट बनवले म्हणजे विकेटने पूर्णपणे रिझल्ट दिलाय आणि आउटपुट सुद्धा त्या प्रकारचे आहे. त्यामुळे 35-40 धावा तितक्याच्या पोझिशन इकडे सुद्धा चुकी झाली. 9+1 अशा तब्बल 2 धावा आल्यात. 35-36 धावा पुरेशा नाही आहेत या मैदानावर. इकडे या मैदानावर करायचं असेल तर 40-45 धावा बनवायचे आहेत. आणि समोर किरू पाटील आणि जोगित पाटील सुद्धा माहित आहे की विकेट आउटफिल कशा प्रकारे बनवले. पहिली मॅच हरले, टेन्शन डोकेदुखी वाढले, घरचं मैदान आहे, काय करायचंय पुढील नेक्स्ट राऊंड मध्ये. जोगित पाटील विचार करत असेल की काय आम्हाला करायचंय, आमच्या चुका कुठे झाल्यात, आम्ही चुका कुठे केल्यात, चुकाची भरपाई कधी होणार आहे, या सर्व गोष्टींचा विचार मोरगाव चॅलेंजर संघाने केला गेलाय. 29 रन 29 धावा आउटफिल कव्हर. अटॅकिंग फिल्डिंग लावली गेली. ओहो फुल टॉस काय. येस इट इज 4. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. थांबायला वेळ नाहीये असं अजिंक्यने सांगितलंय. आणि काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना. 34 ऍज अ कॅप्टन आहे मला वाटतं अजिंक्य. नाहीये कॅप्टन नाहीये, परंतु काय जबरदस्त बॅटिंग केली. हो समोर डाऊन टू ग्राउंड. मॅच फिनिश. काय जबरदस्त धावाचा पाठलाग केला अखेरकार. BVA एकलव्य संघ विजयी झाल्याने पराभवाच्या साहेब जातोय उत्कर्ष डोंगरपाडा क्रिकेट क्लब.